गोविंदाय नमो। अखंड हरिनाम सप्ताहातील आजची काल्याची कीर्तन सेवा जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज यांचा हा अभंग आहे. तास दीड तास भगवत चर्चा. विषय प्रवेश करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त संत मंडळी, भजनी मंडळी, भाविक श्रोते मंडळी, मातृशक्ती या सर्वांनाच व्यासपीठावरून प्रणाम आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये प्रसादाची प्रतीक्षा करायची आहे आपल्याला. गेले 7 दिवस आम्ही जी सेवा केली, कोणी कीर्तन केलं असेल, कोणी प्रवचन केलं असेल, कोणी कथा सांगितली असेल, कोणी वाजवलं असेल, कोणी गायला असेल, कोणी ऐकायला आला असेल वेळ देऊन, आणि कोणी यांना खाण्यापिण्याची व्यवस्था केली असेल. येणाऱ्याचा आदर आतिथ्य केला असेल कोणी. अनेक प्रकारांनी 7 दिवस आम्ही सेवा केली. त्या सेवेचं फळ आज भगवान कृष्ण परमात्मा आम्हाला देत आहे. भले 7 दिवस कोणी आले नसेल, परंतु आज मात्र पगारीचा दिवस आहे. आज येणं आवश्यक आहे. आज ड्युटीवर एखादी दिवस सुट्टी मारली तर चालेल, परंतु पगारीच्या दिवशी सुट्टी मारता येत नाही. तसं आज काल्याचं कीर्तन म्हणजे सप्त्याच्या पगारीचा दिवस आहे. आणि ही सेवा वेगवेगळ्या प्रकारांनी आम्ही जी केली, त्या सेवेचं फळ समान रूपानं मिळणार आहे. समान. कारण की सेवा कोणत्या प्रकारची आहे याच्यावर अवलंबून फळ नाही, सेवा कशासाठी केली याच्यावर अवलंबून फळ आहे. फळाची समानता उद्देशावरून ठरलेली आहे, नक्की कर्मावरून नाही. कोणी कोणाला पाणी पाजलं असेल तरी भगवत सेवा म्हणून पाणी पाजलं असेल तर त्यालाही कीर्तनकार, कथाकारा एवढंच पुण्य आहे. परंतु उद्देश काय असा? भगवत सेवा. असं नाही की कीर्तनकाराला फळ वेगळं आहे, गाणाऱ्याला दुसरंच आहे, वाजणाऱ्याला तिसरंच आहे, असं नाही. भगवत भावनेनं, भगवत प्रित्यर्थ, भगवत सेवा जाणून केलेली सेवा, कुठलीही सेवा, कोणत्याही प्रकारची सेवा असेल तर ते सेवा नाही, तर ते साधन आहे. साधन देवाचं. कुठलीही सेवा करा, झाडू मारलं जरी भगवत सेवा समजून तरी ते भजन आहे. झाडू मारणे भी भजन आहे.
म्हणून काम कुठलं करायचं हे निवडू नका, काम कशासाठी करायचं ते निवडा. उद्देश ठरवा, काम कुठलंही करा, पण उद्देश मात्र पक्का करा की आम्हाला करायचं आहे, तर कोणासाठी आणि कशासाठी. येते ना लक्षात? काही लोकांचं असं असते की मी कधी कधी पाहतो, जेव्हा पंगत सुरू होते आणि मिष्टान्नाचं भोजन असते, त्यावेळेस मी पाहिलंय की काही मोठे माणसं फक्त बुंदीचंच टोपलं घेतात, दुर्डी, वरणाचं भाजीचं असलं घेत नाहीत. थोडं लाडू, बुंदीचे लाडू असं केलं असचाल ना तुम्ही कधीतरी. त्याला असं वाटते की आपण मोठे माणसं, तर वरणाचं आणि भाताचं कशाला घ्यावं, बालुशाहीचं घ्यावं, बुंदीचे लाडू घ्यावं. तर कुठली सेवा करायची हे निवडण्यापेक्षा आम्ही कोणासाठी करत आहोत हे उद्देश ठरवलं की सेवा कुठलीही करा, फळ एक आहे, समान आहे. ठीक आहे. गाईला म्हशीला पाणी पाजत असतो आम्ही, तर मी चारा टाकतो गाईला. हो सांगतो, तुझंच सांगालो. गाईला चारा टाकतो आम्ही. दुधाच्या एकीकडे बांधतो आम्ही, आणि दूध आटून गेलेल्या एक बाजूला आम्ही बांधतो. चारा टाकतो आम्ही, दुधाच्या गाईला चारा टाकतो. एक तुम्हाला विचारतो, तुम्ही गाईसाठी टाकता का दुधासाठी? तुम्हाला संसार आणि परमार्थ दोन मी एका शब्दात सांगून देतो. संसार आणि परमार्थ कशाला म्हणावं. जर ते चारा तुम्ही दुधासाठी टाकत असाल त्या उद्देशानं, तर ते टाकणं संसार आहे. आणि गायीच्या तृप्तीसाठी टाकत असाल तर ते टाकणं परमार्थ आहे. थोडासा फरक आहे. कर्म तेच आहेत, कर्म बदलायचे नाही, भाव बदलायचा आहे, उद्देश बदलायचा आहे. घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या माता, माझ्या घरातले माणसं जेवणार आहेत आता, आणि त्यांच्या जठराग्नीमध्ये मी पकून दिलेलं पक्वान्न आहुती पडणार आहे त्यांच्या पोटामध्ये. उदर भरणे नोहे यज्ञ कर्म. मी केलेला प्रसाद यज्ञामध्ये चाललेला आहे, या भावनेनं जर तुम्ही स्वयंपाक केलात तर ते स्वयंपाक करणं नव्हे, ते परमार्थ आहे. आणि मजबुरीनं वाईलीचा उताड आहे म्हणून बद बद भाकरी बडविल्या, टाकून दिलं, हे संसार आहे. हे जेव घातल्यानंतर हे माझं काम करतील, जेव घातल्यावर हे माझं ऐकतील, माझ्यावर प्रेम करतील, या उद्देशानं जीव घालणं हे संसार आहे. आणि प्रत्येकाच्या उदरामध्ये जठराग्नी आहे, आणि ते भगवंताचा अंश आहे. जठराग्नी भगवान आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. प्रत्येकाच्या पोटामध्ये खालेल्या अन्नाला जे पचन करण्याची शक्ती आहे, ते जठराग्नीची शक्ती आहे, ते परमात्मा आहे. आणि त्या परमात्माला मी नैवेद्य देते, या भावनेनं जर स्वयंपाक केला तर ते स्वयंपाक नाही, ते यज्ञ आहे, ते परमार्थ आहे. सांगा सज्जन हो, तुम्हाला कार्य बदलायचं आहे का उद्देश?
उद्देश बदला. काम बदलू नका. ज्याच्या वाट्याला जे येईल ते काम भगवत कार्य म्हणून करा. स्वे स्वे कर्मण्यभिरतः. स्वे स्वे म्हणजे ज्याच्या ज्याच्या वाट्याला जे जे काम आलेलं आहे, मग ते ड्युटी असेल, ते शाळा असेल, ते संस्था असेल, ते मंदिर असेल, ते पुजारी असेल, ते शेतकरी असेल, ज्याच्या वाट्याला जे आलंय काय म्हणून करा? भगवत सेवा या उद्देशानं केलेलं काम यज्ञ आहे, परमार्थ आहे, भक्ती आहे. बस काम बदलायचं नाही. कोणी म्हणेल की मग पिल्यावर भगवत भाव धरून पिल्यावर कसं होईल? कोणतंही काम भगवत भावनेनं करा म्हणालो ना, आम्ही काय करणार? बीडी बी भगवत भावनेनंच पडणार. पियायचं बी तसं नाही. वेदानं सांगितलेलं विहित कर्म जे आहे, स्वभाव कर्म आहे, स्वधर्म कर्म आहे, त्या कर्माची चर्चा आहे. माऊलीनं सांगितलंय, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. निषेधाला त्याग करायचा, निषेध कर्माचा त्याग करायचा, आणि जे विहित कर्म आहे ते भगवत भावनेनं करायचे. भगवत भावनेनं जर नाही केलं तर विहित कर्म, वेदानं सांगितलेले कर्म बी बंधनकारक होतात. आणि वेदानं नको म्हणलेलं केल्यावर तर अधोगतीच आहे. तो तर विषयच नाही. कुठलीही सेवा करा. शाळेचं एक नाव आहे विद्या मंदिर. शाळेला काय म्हणतात? मंदिर म्हणतात. ज्या ज्या ठिकाणी मंदिर नाव येतं ते देवाच्या संबंधानंच येते, है ना. मंदिर, शिशु मंदिर, विद्या मंदिर, ज्ञान मंदिर, हनुमान मंदिर, शिव मंदिर, असे मंदिर मंदिर जेव्हा येते नाव देवाच्या संबंधानेच येते. तर शाळा भी एक मंदिर आहे. कोण आहेत तिथल्या देवता? विद्यार्थी आमची देवता आहे. म्हणतात की निष्पाप लेकरं आहेत, बाळ हे ब्रह्म आहे. कसे आहेत लेकरं? आणि त्यांचं जीवन कसं घडवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि त्या उद्देशानं जर तुम्ही सेवा केली, ते शाळा नाही, ते परमार्थ आहे, ते यज्ञ आहे, ते भक्ती आहे. देव प्रसन्न आहे त्याच्यामध्ये. स्वे स्वे कर्मण्यभिरतः. आणि आम्ही जे शिक्षक आहोत ना, त्यांचे पुजारी आहोत. कीर्तनामध्ये कीर्तनकार, भागवतकार, कथाकार हे पुजारी आहे. आणि आम्ही ज्याच्यासाठी बोलालो हे सारी देवता आहे. याला प्रमाण आहे. प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती. तुम्ही देव आहात आणि आम्ही पुजारी आहोत. इथं कोणी म्हणेल की मग देवापेक्षा पुजारी कुठं वरी जाऊन बसते का? असं नाही. शरीर वरी असेल तरी, तुम्ही शरीर तुमचं खाली बसलं असेल तरी, जे तुमचे विचार आहेत, ते तुमची श्रद्धा आहे, ते खालची नाही, ते उच्च कोटीचे आहे. आणि हे जे वरी बसणं आहे हे अधिकार नाही, हे व्यवस्था आहे. त्या मागच्या माणसापर्यंत दिसलं पाहिजे, त्याची व्यवस्था आहे. बसणाऱ्याला काय वाटते की हे आमचा अधिकारच आहे, वाटते. अधिकार नाही, हे व्यवस्था आहे. हे ध्यान ठेवलं पाहिजे कथाकारांना आणि कीर्तनकारांना. ही व्यवस्था आहे, याला अधिकाराची काय गरज आहे?
तरी हे देवता आहे. मंदिर शब्द आहे. असं हे परमार्थ कार्य आमच्या भगवद्गीतेनं सांगितलेलं आहे. कसं करायचं परमार्थ? तर असं करा. परमार्थ आणि संसार थोडं फरक आहे. फक्त कशात फरक आहे? कर्म तेच, पण उद्देश बदलला की परमार्थ होते आणि उद्देश बदलला की संसार होऊन जाते. तेच आता हे जसं शिबिर चालू आहे ना आपलं, देवीची पूजा म्हणून आम्हाला ते शिबिर चालवायचं आहे. आणि कुठलंही कार्य करत असताना उपकार म्हणून केलं अहंकार येते, आणि कर्तव्य म्हणून केलं आनंद येते. कार्य तेच, भाव बदलला. एका भावामध्ये अहंकार आहे आणि एका भावामध्ये आनंद आहे. काय करावं आपण? उपकार म्हणून की कर्तव्य म्हणून? कर्तव्य म्हणून करत जा. तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करायला तर तुम्ही कर्तव्य म्हणून करा, आनंद येते. आणि उपकार म्हणून केलं की अहंकार येते, माझ्याशिवाय जमतच नाही आणि मी केल्याशिवाय खातच नाहीत, अहंकार आहे. अशा कितीतरी असतील याच्यामध्ये, माझ्याशिवाय खातच नाहीत ते, अहंकार आहे. तर हे काय सांगतो तुम्हाला, कशाबद्दल सांगालो? तर जे काही आम्ही सेवा करीत आलेले आहोत ते भगवत कार्य, तुमच्या घरात जरी भगवत कार्य समजून, भगवत सेवा समजून तुम्ही काम केलं असेल, सेवा केली असेल, त्याला भी आज काल्याचा प्रसाद भगवान कृष्ण परमात्मा देणार आहे. पण उद्देश ते असेल तर, उद्देश ते नसेल तर लाख भजन करा तुम्ही, आहे की नाही? किंबहुना जयाची भजने ते संसाराचे जी साधने, तर त्याला प्रसाद नाही. आणि इतक्यात मला एक आठवते, ते मी सांगालो कीर्तनामध्ये, की प्रसाद वेगळा आणि पदार्थ वेगळा. प्रसाद वेगळा, पदार्थ वेगळा. देवाच्या संबंधाने जे जे काही केलं जाते ते प्रसाद आहे, आणि भगवंताच्या संबंधाने जे केलेलं आहे ते प्रसाद आहे, आणि भोगाच्या संबंधाने जे जे केलं जाईल ते पदार्थ आहे. प्रसाद तुमच्या घरी बनवलं ते लड्डू की ते पदार्थ आहे, आणि त्याचे देवापाशी घेतला की ते प्रसाद आहे. गंमत अशी आहे की पदार्थ पैशानं मिळतात आणि प्रसाद मात्र भगवत कृपेने मिळतो, पैशानं मिळणारा नाही. आणि पैशानं मिळणाऱ्या वस्तूची वाट पाहायची गरज नसती, आणि जे कृपेनं जे मिळते त्याची वाट पाहायची असते. म्हणून संतांनी सांगितलं, पाहे प्रसादाची वाट, है की नाही? पाहे पदार्थाची वाट. मग त्याला वाट बघा, काढले खिशात, हात घातला, देऊन टाक. तर सेवेचं फळ समान आहे, परंतु प्रसादाची वाट पाहावं लागते, प्रतीक्षा करावं लागते. जबरदस्ती दादागिरीनं प्रसाद मिळत नाही, चालाकीनं प्रसाद मिळत नाही, हुशारीनं प्रसाद मिळत नाही. जेव्हा कृष्ण परमात्मा गोपाळगडी सोबत घेऊन प्रसाद खाऊ लागले, काला खाऊ लागले, तेव्हा प्रसादासाठी लालायित होऊन ब्रह्मदेव, इंद्र
आदी देवलोक सगळे प्रसादासाठी तळमळ करू लागले. ब्रह्मा, इंद्र, चंद्र. पण ते पदवी आहे त्यांना, पदाचा अभिमान जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रसाद नाही. पदव्या सोडून यावं लागते प्रसादासाठी. मी अमुक आहे, मी पाटील आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे ना, ते तिकडे गुंडाळून ठेव. मला पदवी आहे, मला पद आहे, इथं नाही चालत. हे सगळं सोडल्यावर प्रसाद आहे. आणि मग प्रसाद खाल्यावर अनेक जाऊन बस की पदावर, तुला कोण नको म्हणाले, आहे की नाही? पण त्याच्यावर बसून प्रसाद पाहिजे म्हणलं तर नाही. ब्रह्मदेव म्हणला, आपण देव झालो परंतु प्रसाद नाही, कृष्णाचा प्रसाद आपणाला मिळत नाही. तर आपण तिथं गोपाळ होणं, एवढी मोठी पदवी, सृष्टीकर्ता, निर्माता, ब्रह्मा, चतुरानंद, एवढी मोठी पदवी सोडून आता जावं कसं? पदवी सोडू वाटत नाही आणि प्रसाद मिळत नाही. मग काय करावं म्हणले, आता पद सोडून गेलं. जर लोकाला कळालं की एवढा मोठा माणूस कीर्तनात बसला होता म्हण नारायण महाराजाच्या, असं जर कोणी म्हणलं तर आपली इज्जत गेली. अशी भीती वाटू लागली. कोणाला? ब्रह्मदेवाला. बस बोंबलत तिथंच मग. आणि इकडं तरी हे ना प्रसाद खाऊ लागले, तिकडं त्याला लाळ येऊ लागला त्याच्या तोंडामध्ये, खावं तर वाटलं. श्रीमंताचं लग्न होतं, 55 बँडवाले लावले होते. 55 बँड वाजणारे. तुम्हाला वाटायला का ते 55च्या 55 इमानदार राहतात काय? त्याच्यातले एक दोघं उगच जीव तोडून वाजितात, बाकीचे उगच हात हलीत, पैसे बरोबर घेतात, आहे ना? बँडवाल्याची गोष्ट आहे. बाकीचे उगा हात हलीत. मग त्या श्रीमंताचं लग्न आहे, त्याच्यामध्ये एक शहनाईवाला होता, एक कलाकार, बिस्मिल्ला खान सारखा मोठा कलाकार. शनाई घेतली त्याने आणि वाजवाय सुरू केली. शनाईचे स्वर सुरू झाले. सगळे लोक पाहत होते त्याच्याकडे दंग होऊन. आणि एवढ्यामध्ये लग्न जास्तीत जास्त उन्हाळ्यातच राहतात, कारण की ते उन्हाळा करायचंच काम आहे. जास्तीत जास्त उन्हाळ्यातच का राहतात? उन्हाळ्यात माहित आहे की ते कामच उन्हाळा करायचंच आहे. आणि सध्याच्या काळात तर खरंच उन्हाळा आहे लग्नाचा. जास्त त्या विषयात गेलो तर मग 1 तास तिकडच घुसून बसल मी, त्यासाठी नको. बस ते पूर्वीच्या काळातलं लग्न, बारके बारके लेकरं, हे असल्या पोरासारखं. ते चॉकलेट विकलेट नव्हते पहिलं. उन्हाळ्यामध्ये ते चिंच यायची, चिंच आणायचे, त्याला कुटायचं आणि काटकाला लावायचं मीठ आणि चिंच कुटून गोळा बनवायचा आणि ते खात खात कुठं आले माहित आहे तुम्हाला? शहनाईवाल्यापाशी. शहनाई मधून धार गळू लागली. कशाची? अमृताची नाही. धार गळू लागली. त्याची शहनाई वाजना गेली. ते शहनाईवाला म्हणला, हे पोरा जाय तिकडे जाऊन खाय. त्यानं म्हणलं, तुझं तू वाजव की, तुला काय करायला, माझी मी खायलो, तुझ तू वाजव. जसं त्या शहनाईवाल्याला पोराकडे बघून त्याची कला बंद पडली, तोंडाला पाणी येऊ लागलं.
तसं ब्रह्मदेवाचं पद, ब्रह्माचा ब्रह्मपणा, हे सगळं लाजीरवाना झालेला ब्रह्मा आहे. तोंडाला पाणी यायलंय परंतु पद सोडून जाता येत नाही. पद सोडणं खूप कठीण आहे. एक सज्जन हो, तुम्हाला सांगतो, मोठं होणं जेवढं कठीण आहे नाही, मोठं होणं जेवढं कठीण नाही तेवढं मोठेपणा सोडणं अधिक कठीण आहे. म्हणून तर अवघड आहे. मोठं होणं काही कठीण नाही, तेवढं सोपं आहे. पण मोठेपणा सोडणं खूपच कठीण आहे. शेवटी ब्रह्मदेवाने एक मीटिंग घेतली आणि सांगितलं, अरे आपणाला तर गोपाळ होता येत नाही, पद सोडता येत नाही, बारक होता येत नाही, कीर्तनात जाता येत नाही. एक काम करू म्हणे, आपण चोरून प्रसाद खाऊ. अखेरीला चोरी करायची पाळी आली. म्हणजे कसं खाऊ चोरू? ते कृष्ण आहे, त्याला ओळखू येते. म्हणजे तसं नाही, काला खाल्यानंतर ते हात धुवायला कुठे येतात? यमुनेच्या डोहाला येतात. आणि तिथं आल्यानंतर त्यांच्या हाताचं जे खरकट आहे ते पाण्यामध्ये पडतंय. आणि त्यावेळेस आपणाला ते खायचं असेल तर आपण मासोळी होऊन जाऊ. काल्याचिया आसे देव जळी झाले मासे. मासोळ्या होऊन आले, फिरू लागले मासोळ्या होऊन. ब्रह्मदेव सगळे देव मासोळ्या झाल्या. मासोळ्या देव आहेत, मासोळ्या बी. हा, कृष्णाला कळालं की हे मासोळी होऊन आला. ठीक आहे म्हणे, परो आज यमुनेच्या डोहाला हात धुवायला जायचं नाही. आता बिघडलं काम. कस काय कृष्णा? रोज आम्ही जातो यमुनेच्या डोहाला, आज का नको? ते म्हणले, आज मोठी सुसर आलेली आहे पाण्यामध्ये आणि ते लेकराला पकडून गिळून घ्यायले, त्याच्यामुळे आज जायचं नाही. अरे कृष्णा, मग हात काय करायचे? म्हणले टिरीला पुसा. कुठं? टिरीला. लेकर कुठं हात पुसतात? टिरीला पुसून घ्यायचं. का पुसते टिरीला? आमचे गुरु महाराज सांगायचे, टिरीला हात का पुसले? टिरी सांगा ते हात. त्याचा अभंग आहे की नाही महाराज? अभंग आहे. हो. आता आपल्याला बोलायला वेळ नाही म्हणून त्यांनी प्रमाण उचलना गेले, ते म्हणणं गेले. प्रत्येक शब्दाला प्रमाण आहे. तर शरीराच्या प्रत्येक ठिकठिकाणी देव आहेत. देव, हाताची देवता इंद्र आहे, पायाची देवता उपेंद्र आहे, मनाची देवता चंद्र आहे, चित्ताची देवता विष्णू आहे, बुद्धीची देवता ब्रह्मा आहे, अहमची देवता रुद्र आहे. प्रत्येक ठिकाणी देवता आहे. डोळ्याची देवता सूर्य आहे, जिभेची देवता वरुण आहे. माहित असतील ना देव? अश्विनी कुमार नाकाची देवता आहे, आकाश कानाची देवता आहे. असं प्रत्येक इंद्रियाची देवता आहे ना. पंचकरण प्रत्येक इंद्रियाची देवता आहे. मग कुठेही जर आपण हात पुसला तर तिथल्या देवाला ते प्रसाद मिळणारच आहे. पण एक जागा अशी रिकामी आहे की तिथं कोणताच देव नाही. म्हणून पोरायला काय सांगितलं? टिरीला हात पुसा रे बाबा. जसं सगळी जमीन आहे ना, पट्ट्याची जमीन आहे, पट्ट्याची रजिस्ट्रेशन होते, पट्टा आहे, सगळं होते. पण एक अशी एक जमीन आहे की तिला गायरान म्हणतात किंवा परमपुक जमीन म्हणतात. तर या शरीरामध्ये परमपुक जमीन कोणती आहे? टीर आहे. तिथं कोणती देवता नाही. तिथं पुसा म्हणे, देव सगळे उपाशी राहिले. आमच्या इथं द्वादश चिळा म्हणतात ना, द्वादश म्हणजे 12 ठिकाणी गंध लावतात.
ते शरीर शोभा द्यावं म्हणून नाही, त्या ठिकाणी देवता आहे. इथं नाभीपाशी बी गंध लावतात, बोंबीपाशी बी. कशाला लावतात? तिथं बी देवता आहे. कोणती आहे माहिती आहे का तुम्हाला? मी नेहमी सांगितलेलं आहे तुम्हाला, जगदंबा आहे तिथं. कुंडलिनी नाडी देवी आहे, ते कुंडलिनी जगदंबा. चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जे विश्वबीजाची या कुंभा सावली केली. म्हणून बोंबीपाशी गंध लावतात, गळ्याला गंध लावतात, कानाला गंध लावतात, असं ठिकठिकाणी गंध लावतात. 12 ठिकाणी असा गंध लावतात. तर ते हे देवता आहेत सगळ्या शरीरामध्ये. आणि तुम्हाला काय वाटते? आपणाला, तुम्हाला म्हणजे आपणाला, की आपण काही करत असताना देवाला दिसत नाही, परंतु देव आहेत म्हणूनच आपण आहोत. साक्षी कोण आहेत आपल्या कर्माचे? देव साक्षी आहेत. सूर्य डोळ्याची देवता आहे. तर तुम्ही काही पाप करायचं ठरलं तर तुमच्या डोळ्याला तर दिसालंय की नाही? कोण साक्षी आता? सूर्य साक्षी आहे. असं प्रत्येक देवता आपल्या कर्माचे साक्षी आहेत. म्हणून चोरून करा, लपून करा, कर्माचं फळ चुकणार. कशामुळे? साक्षी आहे देवता. काही लोकांना वाटते की चोरून केलं तर काय फरक पडायला आहे, कोणाला माहित होईना गेल्यावर काय होते? कोणाला माहित नाही, परंतु तुमच्या देवायला नक्की माहित आहे. असा परमात्मा आहे. आणि ह्या सगळ्या देवाचा देव, सगळ्या देवाचा देव, देखिला देखिला मी देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण. हे देवाचा देव. आणि असा देवाचा देव, आणि ज्याचं पोट एवढं मोठं आहे की सारे ब्रह्मांड नाही, असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहेत, तो देव. त्या देवाची चर्चा आहे आज, बारक्यासारख्या देवाची नाही. अनेक देव आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये, पण आज सगळ्या देवाची चर्चा आहे. बारके बारके देव, कोणी हल्ल्यावर खुश होते, कोणी बैलावर खुश होते, कोणी शेळीवर खुश होते. त्याच्याहून अजून बारका देव कोंबडीवर बी खुश होते. त्याच्याहून अजून हलकट देव अंड्यावर बी खुश होते. असले बारके 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 देव. आता हे देवच एवढे हलकट असतील तर याचे भक्त कसे असतील? कसे असतील? किती वजनदार असतील सांगा. हे काही काही बाया म्हणत असतील, देव बघून घेईल तुझं. देव बघायला म्हणून तर बोलालो मी. 40 वर्ष झालं आतापर्यंत कोणताही देव काहीच म्हणाय नाही मला. तुम्हाला देव कळाला तर की? कळालाच नाही माता, देवच कळाला नाही हो, देवच कळाला नाही. तुम्ही जे भक्ती करता ते भाव नाही, तुमच्या मनामध्ये भेव आहे, हे भक्तीच नव्ह. नाही केलं तर काय होईल? काहीच होत नाही. मला काहीच करत नाही देव कोणता. नाही महाराज, पहिल्यापासून रूढी आलेली आहे, नाही कापल्यावर कसं होईल? काहीच होत नाही. एक जीव वाचते, तेवढंच होते. बंद करा. असा मोठा देव आहे की सगळे बकरे कोंबडे चराचर सृष्टीतील पदार्थ सगळे ज्याच्या पोटामध्ये आहेत ते खायला मागते कशाला? सारी सृष्टी पोटातच आहे, तर ते खायला कुठं टाकणार पुन्हा खायला मागून? अनंत ब्रह्मांडे उदरी, उदर म्हणजे पोटात आहेत. मग बकरे कुठे आहेत? तुम्हाला अजून कशाला मागते त्यानं? त्याच्याच पोटात आहेत तर ते अजून काय मागणार आहे तुम्हाला? आणि कुठे टाकणार आहे घेऊन? सरळ सरळ आहे की नाही? आणि एवढा मोठा परमात्मा पण नवल आहे, बाळक. छोटा झाला, मोठं होणं सोपं आहे, परंतु छोटं होणं कठीण आहे.
तुम्ही सगळे मोठं होण्याची इच्छा प्रत्येकालाच आहे, परंतु पुन्हा बारकं होता येत नाही. त्याच्यासाठी मोठं न झालेलंच बरं. बारकं होता येईल ना पुन्हा अवघड जाते. मग ते बाळ झाला कृष्ण परमात्मा. आणि कोणाच्या घरी? नंदा घरी. असं केवढा देव कोणाच्या इथं आला आणि केवढा होऊन आला, अशा 2-3 गोष्टीचा परिचय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. नंदाच्या घरी बालक होऊन आला, बाळ होऊन आला. मथुरेमध्ये वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आला. कंसाच्या राज्यामध्ये, राजधानीमध्ये असलेली ती मथुरा बाहेर घेऊन जा त्याला. गरमी व्हायली त्याला. आणि असा कृष्ण परमात्मा आला. लहान झाला. लहान झाल्याशिवाय काम करता येत नाही, हे आपणाला शिकवण्यासाठी परमात्मा लहान झाला. आपण काय व्हावं लागते? लहान व्हावं लागते. मोठं होण्याची अपेक्षा आहे, परंतु ज्याला मोठ्याचं व्हायचं आहे त्याला लहान होणं अत्यंत आवश्यक आहे. मोठं होण्यापेक्षा काय हो? मोठ्याचं हो. मोठं झालं की यातना आहेत, आणि मोठ्याचं झालं सोपं आहे. किती चांगलं आहे सूत्र. मोठं हो की मोठ्याचं हो? मोठ्याचं हो. ओके, सगळी काळजी आपल्याला करायची गरजच नाही. एखाद्या श्रीमंताची बायको आहे आणि फाटकी साडी जर अंगावर तिच्या दिसली तर इज्जत कोणाची हो? बाईला कोणी म्हणते का? कोणाला बोलल? नवऱ्यालाच बोलतील. आणि नवरा आहे म्हणून. आणि एकटीच राहिली तर कोणाला बोलतील? तिलाच म्हणतील. तसं आपणच मोठं होऊन बसलं तर साऱ्या जबाबदारी आपणालाच घ्यावं लागतात. आणि आपण मोठ्याचं झाल्यावर आपल्याला गरज नाही. असं आहे. आणि म्हणून हे साऱ्या सृष्टीमध्ये जे सौंदर्य आहे, जे काही सुंदरता आहे, ऐश्वर्य आहे, हे सारं भगवंताचंच आहे असं आपण समजून घ्यायला पाहिजे. तुम्हाला तुमच्याकडे सुंदरता असेल, सौंदर्य असेल, शृंगार असेल, जे काही असेल, हे आकर्षित करायला जीवाला हे सौंदर्य. रचना आणि रचयिता 2 गोष्टी आहेत. एक आहे रचना. रचना तुम्ही आम्ही आहोत. आणि रचयिता कोण आहे? परमात्मा. हे पाहिल्यानंतर आपलं मन कुठं थांबावं? रचनेमध्ये का रचयिताकडे जावं? एक गरीब घराण्यातली बाई श्रीमंत झाल्यानंतर एका लग्नात आली. तिच्या अंगावर दागिने वगैरे पाहिले आणि माणसं तिला बघून बोलू लागले, काय हो विठ्ठलराव तर खूप सुधार झाला होता विठ्ठलरावच्या जीवनामध्ये. कोणाला बघून म्हणाले? त्या बाईला. ते बाई विठ्ठलराव नव्ह. जसं त्या बाईला पाहिल्यानंतर स्मरण कोणाचं झालं? विठ्ठलरावचं. तसे जगातलं ऐश्वर्य पाहून कोणाचं स्मरण हो? परमात्माचं स्मरण. इथं अडकून बसू नये. जाग्यावर अडकून बसू नये. आपलं मन इथून पुढे जावं. हे जात नाही. तेच माया आहे. इथंच जे थांबते ते माया आहे.
आणि याला पाहिल्यानंतर तिकडे जे पाहायला मिळते ते ब्रह्म आहे. मायातून तरुण जाणं म्हणजे काय? दिसलेल्या वस्तूमध्ये न थांबता कोणामुळे दिसते त्याचा विचार करणे म्हणजे माया तरुण जाणे. एवढं सोपं कोणतं महाराज सांगल तुम्हाला माया तरुण जायचं? कारण मला वेदांत येत नाही म्हणून मी सोपं बोलतो. बरं झालं, तुमचं नशीब चांगलं. मला जर वेदांत आला असता तर हे सोपं करता येत नव्हतं, कठीण होत होतं. थांबू नये दृष्टी. तैसे उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते तत्वाचा स्वीकार करावं, नक्की उपाधीचा. शरीर ही उपाधी आहे आणि चैतन्य हे तत्व आहे. शरीरातलं चैतन्य. आपला पाहण्याचा दृष्टिकोन चैतन्य असेल तर पाप होणार नाही, आणि पाहण्याचा दृष्टिकोन जर शरीर उपाधी असेल तर पाप झाल्याशिवाय राहत नाही. तर दृष्टी अशी आहे. रचयिता परमात्मा आहे, स्वतः सृष्टीला रचणारा परमात्मा अवतार घेऊन जन्म घेऊन येते. नवल आहे की नाही? आणि त्याच्यामुळे ते कळालं नाही गोकुळामध्ये कोणाला. हरी हा बालकनंदा घरी. म्हणून आपण काय करावं? मोठ्याच हो, मोठं होण्यापेक्षा मोठ्याच हो आपण. आणि मोठ्याच होण्यासाठी लहान होणं अति आवश्यक आहे. आणि नेहमीचा दृष्टांत आहे, तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी बार बार सांगत राहतो. तुमचं घर आहे, प्रत्येकाला मोठे मोठे घर आहेत. सकाळी मी फिरला होतो गोकुंद्यामध्ये. कुठं? आपल्या SCM का फिरला होतो. मोठे मोठे घर दिसू लागते. ते बघलालं तर असं वरी बघावं लागलं, तेवढे मोठे मोठे घर आहेत. चक्कर येऊ लागली बघून. काय करावं या घराचं वाटलं एक एक बार. घर मोठे आहेत. सध्याच्या काळामध्ये घर सगळ्याचे मोठे झाले, परंतु पूर्वीच्या काळातील आमचे जे वाडवडील होते तेवढे मोठे मन कोणाचेच राहिले नाहीत. मन कोणाचंच मोठं राहिलं. वाईट परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळामध्ये घर छोटे होते पण मन मोठे होते. त्यांच्या अंतःकरणामध्ये जागा होती. घरात जागा कमी होती पण अंतःकरणात जागा भरपूर होती. चला, तुमचे घर खूप मोठे आहेत, पण त्या घराला एक कवाड आहे, दरवाजा आहे. तर जेवढं मोठं घर तेवढा मोठा दरवाजा नाही. आहे का? లేదా ఎంత పెద్ద ఇల్లు ఉన్నది అంత తలుపులు అంత పెద్ద ఉన్నాయా? ఇల్లంతా తలుపులు ఉంటాయా? చిన్నగా ఉంటాయి కదా. ఎంత పెద్ద ఇల్లు ఉన్నది అంత తలుపులు లేవు. जेवढं मोठं घर आहे तेवढे कवाड नाहीत. जेवढं मोठं कवाड आहे तेवढं मोठं कुलूप नाही. घर जेवढं आहे तेवढं कवाड नाही, कवाड जेवढं आहे तेवढं कुलूप नाही. कुलूप. आणि जेवढं मोठं कुलूप आहे तेवढी मोठी चाबी नाही. सगळ्यात लहान काय आहे? चाबी. आणि सगळं कोणाच्या हातात आहे? कशामुळे? माहित तर आहे. मग का बरं लहान होऊ वाटत नाही? आपल्याला मोठं म्हणावं, आपला मान करावं, आपणाला कुंकू लाव आधी, आपणाला पत्रिका आधी द्यावं, आपणाला माईकमध्ये नाव घ्यावं, आपणाला मोठं म्हणावं. हे कशामुळे? जेवढं मोठं व्हाल तेवढं तुमच्या हातात काहीही राहणार नाही. जेवढं लहान होत जाल सारं तुमच्या हातामध्ये येईल. हातात तर घ्यावं वाटाले, लहान तर होऊ वाटत नाही. अशी कठीण गोष्ट आहे. चला, लहान व्हा.
लहान होण्यामध्ये आनंद आहे. नम्रता परमात्माचं घर आहे. नम्रता नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. नम्रता हे परमात्माचं घर आहे. अहंकार हे भूताचं घर आहे. भूत नांदतात त्याच्यामध्ये. थैमान घातलेलं आहे भूताने. मी 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 काय, मला पुसली नाही, मला पुसलं नाही, मला पुसलं नाही, मी मी. आजकाल सगळं एकच डोक्यामध्ये आहे की मला पुसाव, आहे की नाही? अरे पुसतेत कोणाला? जे मळून गेले, जे खराब झाले त्याला पुसतेत. पुसायचं कोणाला? ज्याला डाग लागलाय. आम्हाला का बरं असं वाटायलंय मला पुसाव, मला पुसाव? कोणाला पुसतेत हो? जे भरलंय त्याला पुसायचं आहे. काळं लागलं असेल तर पुसायचं आहे. म्हणून जे निर्मळ आहे त्याला असं वाटत नाही की मला कोणी पुसाव, मला कोणी पुसाव, असं वाटत नाही. हे तुम्हाला कसं कळालं म्हणसाल तुम्ही, तर मला बी वाटते कधी कधी पुसाव म्हणून, म्हणून कळालं. तुम्हाला वाटते की नाही? की मला वाटते कधी कधी मला पुसाव. मलिन मनाचा परिचय आहे आपणाला पुसावं म्हणायचं. आपल्या आपण करा ना कर्तव्य. तुमचं सगळ्याचं दायित्व आहे, जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. निभवा ना कर्तव्य. कोण कोणाला पुसायचं आहे? काम करा, कर्तव्य करा. तर असं हे लहान होणं पसंत नाही आम्हाला. मोठं व्हाव, पुसाव असं वाटतं. तर देवानं ते दाखवलं की हरी हा बालक नंदा घरी. नंदाच्या घरी आले आणि येऊन काय केलं? वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी तिथं लीला केली. आणि ती लीला अशी आहे की ते नवल, त्या लीलेमध्ये खूप मोठं नवल आहे. नवल कशाला म्हणतात? की जे करतय परंतु कळू देत नाही. आणि जे कळत नाही त्याला कोड म्हणतात. काय म्हणतात? कोड. नकळे कान्होबाचे कोडे. करायचं पण कळू द्यायचं नाही. देवापुढे कोणाचंही काही चालत नाही हो. हुशाऱ्या करत जाऊ नका. एक माणूस लय चतुर होता गावामध्ये. पत्नीला म्हणाला, मी 8 दिवस जरासं मी स्वैरे धैर्य करून येतो. ती म्हणली, कस काय जाणार तुम्ही? ते म्हणलं, तुला माहित नाही का? आपल्या घरामध्ये मी 8 दिवस गेलो तर तांदूळ वाचले, डाळ वाचली, सिगरेटाचा पानाचा खर्च वाचला. 8 दिवस स्वैर्यधारी केल्यावर स्वैर्याची तर फुकटच मिळते, है की नाही? अजून काय काय वाचलं बघा. सगळं वाचतंय म्हणे. पत्नी म्हणाली, ठीक आहे जा. पत्नीलाही वाटलं जाऊ दे, अहो किरकिरी गेलेलीच बरं. अहो काही काही पत्नीला किरकिरी वाटते पतीची, तर काही काही पतीला पत्नीची किरकिरी वाटते. रेल्वे स्टेशनवर बसला होता एक माणूस. एक एक आपल्या पत्नीला पाठवून द्यायला आला होता. आणि एक एक तिथं बसून होता. पत्नी आता उतरणार आहे म्हणून वाट बघत. आणि याची गाडी आली, पत्नीला रेल्वेत बसून दिलं, ते गेली की रडायला सुरू केलं. चालीस काय आता तू, कधी येतीस आता? रडू लागला. मग ते दुसरा बी रडत बसला होता त्या ह्याच्यावर, बाकड्यावर. ते राहते ना खुर्ची. येणं त्यानं एका जागी आले, तू बी रडालास, मी बी रडलो. काय झालं तुला? त्याने म्हणला, माझी बायको गेली म्हणून मी रडालो. म्हणून मी रडालो. याने म्हणला, तू का रडालास? माझी यायली आज. याने गेली म्हणून रडाले, याने यायली म्हणून रडाले. कोणाचं काही तर कोणाचं काही.
गंमत आहे अशी. कोणाची गेल्यावर रडू येते तर कोणाची यायली म्हणून रडू येते. आता तुमचे कसं रडतेत मला माहित नाही. यायली म्हणून रडतेत का चाली म्हणून रडतात, हे तुमच्यावर अवलंबून आहे. ते रडतात. असं रडणं असते संसारामध्ये. तर हे बाई म्हणली गेले 8 दिवस जाणार आहेत पाहुणे रावळे करायला, तर जाऊ द्या, तेवढंच सुख आपल्याला. आणि गेला 8 दिवस गेला, इथं 2 दिवस, तिथं 2 दिवस, इथं बहीण आहे, तिथं मेवणी आहे, तिथं फलाना आहे, असं करीत 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 8 दिवस पूर्ण केले. 8व्या दिवशी घरी आला. कालच म्हणा की आता 8व्या दिवशी म्हणजे काल्यालाच आला वापस. आला पाय धुत धुत पत्नीला म्हणालाय, काय समजालीस, कशी हुशारी केलो 8 दिवस. माझं सिगरेटचं बिल कोण भरलं की पानाचं कोण बांधलं की फुकट 8 दिवस कशी मजा मारलो. हा, डाळ वाचली, तांदूळ वाचला, खर्चा वाचला, साखर वाचली, हे वाचलं, किती हुशार आहो मी. बायको म्हणली, हो कोण नाही म्हणालय, मला बी तुमचा स्वाभिमान आहे, असला हुशार नवरा भेटला. हे असं दोघं बोललेत. एवढ्यामध्ये 16 सोयरे उतरले घरी. 16. राम राम. याचं बोलणं बंदच होऊन गेलं. तिने म्हणली, बोला की काय झालं. 16 सोयरे आले, पाय धुवायला पाणी दिलं, बसले. म्हणले, कस कसं निघाला, लई दिवस झालं तुम्हाला बोलाव, 1-2 दिवस राहाव तुमच्या इथं म्हणून. तर 16 सोयरे 2 दिवस राहिल्यावर 16 दोन्ही 32, यानं 8 दिवस फुकट खाल्लं. आता हिनं किती दिवसाचं खाऊन जातील हो. चालाकी करू नका त्याच्या पुढे. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. नवल आहे. देवापुढे शहाणपणही करू नका आणि संशयही करू नका. देवापुढे शहाणपणही नको, संशयही नको. मी केल्याशिवाय पोट भरत नाही, मी करतो, माझ्यामुळेच चालते, असंही बऱ्याच जीवाचा अहंकार आहे. प्रत्येक जीवाचा, बऱ्याच म्हणण्यापेक्षा प्रत्येक जीवाचा अहंकार आहे. काही काही माणसं म्हणतात असं भजन करीत पंक्तीला बसून जेवू लागतं आमच्या, आणि महाराज असं तुमच्यावनी बोंबलत फिरल्यावर रोज काय खाव. कुठं बसून म्हणाले, पंक्तीला जेवत जेवतच म्हणाले. आम्ही म्हणलो, तू का आता माती खायलाच काय, आमच्याच पंक्तीला बसले आम्हालाच म्हणाले असं तुमच्यावनी बोंबलत फिरल्यावर काय खाव. काय करावं माणसाला. मग एका गावचा माणूस असंच मक्का आली होती, ते मक्का खावं लागतं. असं मक्का, भाजलेली मक्का खातात ना, उकडलेली भाजलेली मक्का. आणि ते खाता खाता आजकाल ते आपलं हे निघालंय, फोन न बोलायचं तर ते असं मानला लावूनच बोलायचं. असं मान सरळ नाहीच कोणाची. असं 2 हात त्या कणसाला चालू आहेत, इथं फोन चालू आहे. असं खाल ते वाकडी मान केल्यानं ते असं टाकता टाकता एक मक्काचा दाणा ते नाकात गेला, त्याच्या सरळ तोंडात गेला नाही. मान वाकडी असली ते फिट्ट बसला, जाऊन निघणा गेला. जस जसं बोट घातलं तस तसं मध्ये चाललं, ते फुगून गेलं मध्ये. भिजू घातल्यावर झालं. इथं जाय तिथं जाय, डॉक्टर म्हणले तुला नांदेडला गेल्याशिवाय पर्याय नाही.
आता नांदेडला तर वेगवेगळा डॉक्टर कुठं राहणार, उद्याच भेटणार. आता उद्यापर्यंत काय हाल होणार, नाक सुजून गेलं, त्रास होऊ लागला, असं तसं करून ते पोहोचला. पण रात्रीची वेळ झाली, दवाखाने बंद झाले. सकाळी किती वाजता येणार डॉक्टर? 10 वाजल्याशिवाय डॉक्टर येत नाही. वेळ लिहिलेली होती की 10 पासून दवाखाना सुरुवात. 10 वाजेपर्यंत त्याला पाहावं लागलं, बसावं लागलं. बसला तिथं. एवढ्यामध्ये सूर्योदय झाला. अंगणामध्ये बसून होता खुर्ची टाकून, आणि ते सूर्याचे किरण पसरलेले होते. सूर्यकिरणामुळे याच्या नाकामध्ये बुळबुळ केलं. त्याला शिंक आली. सटकन शिंकलं. शिंक आल्याबरोबर ते पटकन बाहेर पडला मक्का. डॉक्टर येण्याच्या आधीच निघून गेला. तिथे एक कोंबडं होतं बसून, फिरला तर कोको 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 करीत आला आणि ते मक्का खाऊन घेतला आणि गेला. सांगा, माणूस कुठला? मांडव्याचा. मक्का कुठली? झंडी गुड्याची. समजा की आपणाला काय त्याच्यामध्ये. कोंबडं कुठलं? नांदेडचं. देवाला जर व्यवस्था करायची असेल तर कुठल्या माणसाला कुठली मक्का कशी जोड लावली त्यांनी, आणि याच्या नाकाचा टिफिन डब्बा करून तिथं नेऊन दिला. कोंबड्याची व्यवस्था करते परमात्मा, तुम्ही चिंता. मुर्दे को मिले कपडा लत्ता और आग, जिंदा नर चिंता करे तिसका बडा अभाग. पोटासाठी पोटासाठी, अरे काय जगता पोटासाठी? मुर्द्याला नवीन कपडा मिळते आणि तुम्ही चिंता. एक तरी मुर्दा असा आहे की जुन्या कपड्यावर जाते, त्याला मिळते नवीन कपडा. आणि जितके माणसं चिंता करतात, विश्वास नाही आमचा देवावर. म्हणून देवाच्या संबंधाने काय असावं, त्याच्या पुढे चतुराई करू नये आणि संशयही करू नये. विश्वास ठेवून राहू, कारण की त्याचं काही कळत नाही कोणालाच. नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे. विठोबा रखुमाई. संक्षेपानं आपण पुढे जाऊ, आपल्या वेळेमध्ये आपण पूर्ण करू. महाराज सांगतात, देवानं सर्वांना खाऊ घातलेलं आहे आणि सर्वांसाठी या पृथ्वीमध्ये कसं भरून ठेवलेलं आहे. मी मला जे अभिप्रेत आहे त्या अभंगाचा अर्थ ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जे महाराज तुम्हाला अभंग येईल त्याचा अर्थ वेगळाच राहील. पुन्हा एकसारखं सांगणार नाहीत. हे प्रकार आहेत सांगण्याचे. मला जसं कळतं ते मी सांगतो. ठीक आहे. तो पृथ्वीला गंमत अशी आहे की ज्यानं साऱ्या पृथ्वीला खाऊ घालते, विश्वांभर ज्याचं नाव आहे, आणि ते यशोदा त्याला खाऊ घालते. नवल केवडे केवडे, जे सर्वांना खाऊ घालते त्याला यशोदा खाऊ घालते, असं एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे, पृथ्वी जेणे तृप्त केली त्याची यशोदा भोजन घाली. कशी तृप्त केली पृथ्वी सांगतो तुम्हाला. जे काही खाण्याचे पदार्थ आहेत, धान्य आहे, ते सारच्या सारं कुठून मिळते हो? पृथ्वीमधून मिळते ना.
गहू, तांदूळ, डाळ, मिरची असेल, तेल असेल, कुठून मिळते सगळं? जमिनीतून मिळते. आणि नवल बघा कसं आहे, ज्या जमिनीमध्ये जमीन एकच आहे, परंतु त्याच्यामधूनच ऊस लावलं की साखर मिळते, मिरचीचं बी लावलं की तिखट मिळते, है ना. तेलाचं बी लावलं की ते तेल मिळते, जमीन तेच. अरे काय गंमत आहे. असं नाही की अमुक जमिनीमध्येच साखर मिळते, अमुक जमिनीमध्येच असं मिळतेच नाही. त्याच जमिनीमधून गहू देते. अहो एक बी जमिनीला दिलं तर हजारो बिया जमीन देते. कुठून देत असेल, कसं असेल ते, कुठे ठेवून असेल जमिनीमध्ये? कधी संशोधन केलं का तुम्ही? विज्ञानाला बी याचं संशोधन अजून लागलेलं नाही. एक बिया केला नास, पुढे भोगी जे कणीस. एक ज्वारीचं बी आपण जर जमिनीमध्ये दिलं तर एक कणीस देते. आणि किती बिया मिळतात? एवढ्या बिया कोण दिला? कुठून आल्या? जमिनीतून. किती ज्वारी असेल त्या जमिनीमध्ये, किती गहू असतील, लाखो वर्षापासून आम्ही काढालोत, अजून बी सरलं नाही. लाखो वर्षापासून ऊस घेतो आम्ही, साखर अजून जमिनीमध्ये तशीच्या तशी आहे. तर प्रत्येक धान्य, प्रत्येक पीक जमिनीमध्ये भरून ठेवले. कोण भरलंय? आज्यानं की बापानं? कोण भरलंय? पृथ्वी जेने तृप्त केली, त्याशी यशोदा भोजन घाली. कसं त्याच्यामध्ये आहे. जमीन माझी आहे म्हणता आपण. आपल्या आधी त्या जमिनीला कोणीतरी म्हणलं असेल की माझी आहे म्हणून. त्याच्या आधी कोणीतरी म्हणलं असेल. त्या म्हणणाऱ्याची राहिलीच नाही तर आपली राहत नाही. मग भांडण कशाला? आहे की नाही? नवल केवढे केवढे, आपली नसून आपली म्हणतो आपण. अहो काय सांगावं तुम्हाला, छोट्याशा चमच्यासाठी बी मारू मारू केस धरू धरू मारून घेतात. मजा चमचा तुझ्याकडे कस काय आला? आता चमच्याची किंमत किती, आपली स्वतःची किंमत किती? चमच्या पुढे आपली किंमत गमावून बसणं शोभते काय? सोडून द्यायचा चमचा, नाही जमत. असं हे माया आहे. तर पृथ्वीमध्ये सगळं परमात्मानं भरून ठेवलेलं आहे, आपलं काहीही नाही. तुम्ही किती पदार्थ खायलात, परंतु कोणाचे? घरामध्ये तयार करता का तुम्ही? जमिनीतूनच घ्यावं लागेल त्याला, पृथ्वीमधूनच घ्यावं लागेल. तर पृथ्वी ज्याने तृप्त केली, त्याशी यशोदा भोजन घाली. नवल केवडी केवडी नकळे, कान्होबाचे कोडे. विश्वव्यापक कमळापती, त्याची गवळणी कडिये घेती. परमात्मा सर्व व्यापक आहे, सर्वामध्ये भरून उरलेला आहे. एवढा मोठा परमात्मा, आणि त्याला यशोदेनं आपल्या कडावर घेतली. जे एवढा मोठा व्यापक आहे, त्याला कडावर कसं घेता येईल? पृथ्वी ज्याच्या पोटात आहे, अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे, तेवढ्याला कडावर कसं घेता येईल? परंतु यशोदेनं काय केले? गवळणीने काय केले? त्याला कडावर घेतले. हे नवल आहे की नाही? म्हणून विश्वव्यापक कमळापसी, त्याशी गवळणी कडिये घेती. नवल केवढे केवढे न कळे, कान्होबाचे खोडे. जाता जाता सांगून जातो, परमात्मा जे करतो. शेवटचं चरण सांगालो, आखरी आहेत हा. जास्त वेळ झाला का? झाला तर जरा माफ करा, काय करणार. त्रास आहे ना काही? ओके. तुमच्याकडे वेळ आहे थोडा, 5 मिनिट. पृथ्वी तृप्त केली. आणि परमात्माचं एक नवल आहे. कुठलीही कंपनी, आता हे माईकवर नाव आहे, त्याच्या कंपनीचं नाव आहे. तुमचे कपडे घेतले, त्या ड्रेसवर त्याचं कंपनीचं नाव आहे. ते कुठलीही वस्तू तयार झाली, त्याच्या कंपनीचं नाव आहे की नाही? नाव आहे की नाही? अहो चष्मा घ्या ना, ते ऑप्टिकलचं नाव आहे, ते ऑप्टिकलच म्हणतात ना त्याला, त्याचं बी नाव आहे. ते कुठलंही घ्या वस्तू, नाव आहे त्या कंपनीचं. परंतु एक गंमत अशी आहे या सृष्टीमध्ये,
गहू केले, तांदूळ केले, ज्वारी केली, आंबे केले, चिंच केली, नाना पदार्थ तयार केले देवानं, पण एका भी वस्तूवर त्याचं नाव नाही. आहे का त्याला नावाची भूक? आपणाला आपलं नाव पाहिजे. एकाही वस्तूवर नाव नाही त्याच्या. आंब्यावर असं आहे का मेड इन वैकुंठ, मेड इन कैलास, हे नाव लिहा. मस्त खायला आंबे, नाव बघा आधी त्याच्यावर आहे का कोणाचं. तर किती लपून काम करते. कारण जे सर्व काही करते, परंतु ते कर्तेपणाचा, कर्तृत्वाचा अहंकार आपल्यावर घेत नाही, त्याला म्हणतात भोग भोगून ब्रह्मचारी. याचा अर्थ मला सांगायचा होता, आहे की नाही? भोग भोगून ब्रह्मचारी. आणि ज्याला व्याभिचारी कोणाला म्हणतात? करते परमात्मा, सत्यनं परमात्माच्या सत्यानं सगळं होते आणि मी केलो वाटते, ते कोण आहे? ते व्याभिचारी आहे. आणि ब्रह्मचारी कोण आहे? करणारा परमात्मा आहे, मी कोणीच नाही असा भाव ज्याच्यामध्ये राहील टिकून, तो ब्रह्मचारी आहे. ब्रह्मा ज्याच्या ब्रह्माचं ज्याचं हे आहे चरती, ब्रह्मामध्येच ज्याचं विचार आहेत, ब्रह्माच्याच संबंधाने जो जीवन जगतो, त्याला म्हणतात ब्रह्मचारी. काही लोकांना अर्थ काढला की बायको करून घेतली नाही म्हणून ब्रह्मचारी. असं नाही. तुम्ही बायका असून बी ब्रह्मचारी राहू शकता. केव्हा? त्या पद्धतीनं तुमचा उद्देश, तुमचा भाव, तुमच्यामध्ये तसं एक निर्माण होईल ते विचार, त्या दिवशी तुम्ही ब्रह्मचारी जा. तर कर्तृत्वाचा अभिमान येऊ नये, कर्तेपणा आपल्यावर घेऊ नये, त्याला म्हणतात ब्रह्मचारी. म्हणून अभंग